आकाशवाणी औरंगाबाद. वैभव जोशी ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या पार्थिव देहावर मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद इथं नर्मदा नदीच्या किनारी आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. दवे यांचं काल दिल्ली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दवे यांना श्रद्धांजली अर्पण केली. गोव्यात सावर्डे इथं जुवारी नदीवरचा वापरात नसलेला पूल कोसळून अनेक लोक नदीपात्रात बुडाले. यापैकी 2 जणांचे मृतदेह हाती लागले असून अनेकांचा शोध अद्याप सुरू आहे. या नदीत आत्महत्या केलेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध सुरू असताना पुलावर बघ्यांची गर्दी जमल्यानं मोडकळीस आलेला जुना पूल कोसळून हा अपघात झाला. पाण्यात पडलेल्या सुमारे 50 जणांपैकी 15 जणांनी पोहत किनारा गाठला, तर 6 जणांना वाचवण्यात यश आलं. 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जवळपास 30 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती वर्तवली जात आहे. मद्य उद्योजक विजय मल्ल्या याचं अलिबाग नजीक मांडवा जेट्टीजवळ असलेलं फार्म हाऊस अंमलबजावणी संचालनालय ईडीनं काल ताब्यात घेतलं. बाजारभावानुसार या फार्म हाऊसची किंमत सुमारे 100 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे इथं मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या पोलीस भरतीदरम्यान परीक्षा दिलेल्या 5 बनावट परीक्षार्थींना पोलिसांनी औरंगाबाद इथून अटक केली. या सर्वांना न्यायालयानं सोमवार 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर 50 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. भुजबळ यांना तुरुंगात सामिष भोजनासह पंचतारांकित सुविधा मिळत असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. हे आरोप निराधार असल्याचं सांगत भुजबळ यांच्या वकिलांनी दमानिया यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.